रामेश्वरपासून 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे धनुष्यकोडी. इथे दोन्ही समुद्राचा संगम होतो. इकडे एक समुद्र आहे, इकडे एक समुद्र आहे. या दोन्ही समुद्राचा इथे संगम होतो आहे. पाहू शकता तुम्ही बॅक साईडला गव्हर्नमेंटचा लोगो आहे. गव्हर्नमेंटच्या अंडर रेल्वे स्टेशनमध्ये पोहोचलेलो आहे. हे पण बॅक साईडला दिसत असेल तुम्हाला रामेश्वरम रेल्वे स्टेशन. मित्रांनो, रामेश्वरममध्ये आल्याच्यानंतर आपल्याला मेन म्हणजे रामेश्वरम मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत धनुष्यकोडीला. धनुष्यकोडीमध्ये आपल्याला रामसेतू पाहायचा आहे. त्यानंतर समुद्राचा संगम पाहायचा आहे. दोन समुद्राचा संगम कसा होतो ते पाहायचं आहे. त्यानंतर आपण एक धनुष्यकोडीला रामेश्वरपासून धनुष्यकोडीपर्यंत एक रेल्वे ट्रॅक जात होता. रेल्वे पण जात होती. पहिलं मोटर सिटी होती. 1964च्या अगोदर इथे रेल्वे चालायची. त्यानंतर एक सुनामी आल्याच्यानंतर पूर्ण रेल्वे स्टेशन पाण्यामध्ये गेले. यामध्ये 1000पेक्षा जास्त लोक वाहून गेलेले होते आणि पूर्ण रेल्वे स्टेशन पण वाहून गेलेलं होतं. आता तिथे काही नाही राहिलेलं. मी गेल्याच्यानंतर पूर्ण तुम्हाला त्याचे तस्वीरे छायाचित्र दाखवणार आहे. पण आता सध्या आपण पोहोचलेलो आहोत रामेश्वरममध्ये. मित्रांनो, काही वेळ आपण मराठीमधनं बोलणार आहे आणि काही वेळ आपण हिंदीमधनं बोलणार आहे. Dhanushkodi is an abandoned town at the southeastern tip of Pamban Island of the state of Tamil Nadu in India. It is southeast of Pamban and is about 24 kilometers west of Talaimannar in Sri Lanka. The town was destroyed during the 1964 Rameshwaram cyclone and remains uninhabited in the aftermath. धनुष्यकोडी, जिसे धनुषकोटी या धनुष्यकोडी भी कहा जाता है, भारत के तमिलनाडु राज्य में रामनाथपुरम जिले में रामेश्वरम द्वीप के दक्षिण पूर्व कोने में स्थित एक भूतपूर्व नगर को यह कहा जाता है. यह पामन से दक्षिण पूर्व में और श्रीलंका में तेलोरनार से 24 किलोमीटर पश्चिम में स्थित है. धनुषकोडी नगर 1964 रामेश्वरम चक्रवात में ध्वस्त हो गया था. इसे फिर भी बनाया गया. धनुषकोडी और भारत की मुख्य भूमि के बीच एक जलसंधि है. धनुषकोडी बस स्टैंड के पास एक स्मारक और निम्नलिखित कहा गया है. उच्च गति और उच्च ज्वारीय हवाओं के लहरों के साथ तूफानी चक्रवात ने धनुष्यकोडी को 22 दिसंबर 1964 की आधी रात से 25 दिसंबर 1964 की शाम तक तहस नहस कर दिया था, जिससे भारी नुकसान हुआ था और धनुषकोडी का पूरा शहर बर्बाद हो गया था. धनुषकोडी जाने के लिए आपको पहले मदुरई जाना पड़ेगा, फिर धनुषकोडी जाएंगे. इसके अलावा आप चेन्नई भी जा सकते हैं. चेन्नई से भी धनुषकोडी आ सकते हैं. लगभग दिल्ली से रामेश्वरम लगभग 2800 किलोमीटर दूर है. दिल्ली से रामेश्वरम जाने के लिए दो रास्ते हैं. या तो आप मदुरई होकर जा सकते हैं या चेन्नई होकर, या आप सीधे रामेश्वरम पहुंच सकते हैं. इसके अलावा आप फ्लाइट से भी चेन्नई या मदुरई तक जा सकते हैं. रामेश्वरम आने के बाद आप 6 स्थलों को भेंट दे सकते हैं. रामेश्वरम मंदिर, रामेश्वरम द्वीप, पामन ब्रिज, कोठंडरा स्वामी मंदिर, समुद्री राष्ट्रीय उद्यान, मन्नार की खाड़ी बोलते हैं इसको. देखो दोस्तों, एक बार पूरा नज़ारा देखो, कितना भारी लग रहा है और कितना साफ़ सुथरा समंदर है. आप देख सकते हैं पूरे पर्यटनों से भरा है. देखो, दो समंदर एक जगह हो रहे, वहाँ से पानी इधर यहाँ के समंदर में आ रहा है. आप देख सकते हैं. मराठी में भी बात करता हूँ. पहा मित्रांनो, तिकडच्या समुद्रातनं पाणी इकडच्या समुद्राला मिळतं आहे. दोन्ही समुद्र एकत्र येत आहेत. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत रामेश्वरममधील धनुष्यकोडीला, म्हणजेच श्रीलंका बॉर्डरवरती. मित्रांनो, इथनं श्रीलंका
17 किलोमीटर आहे, 17 किलोमीटर आहे. 2 समुद्र आहेत, इकडे एक समुद्र आहे, इकडे एक समुद्र आहे. दोन्ही समुद्राचा संगम होतो आहे. आणि हे पाठीमागे दिसतो हा गव्हर्नमेंटचा लोगो आहे. 3 सिंहाचा लोगो आहे हा दिसत असेल, म्हणजे हे गव्हर्नमेंट अंडरमध्ये येतं आहे. एकदम छान प्लेस आहे, पाहू शकता तुम्ही. पूर्ण सर्कल केलेलं आहे. आणि आपण ही तवेरा गाडी केलेली आहे. या गाडीमध्ये आपण इथे आलेलो आहे. 1500 रुपये आपण 8 जणांचे दिलेले आहे, म्हणजे आम्ही ग्रुपमध्ये होतो त्यामुळे 1500 रुपये लागलेले आहेत. बॅक साईडला पाहू शकता तुम्ही, इकडनं एक समुद्र येतोय आणि इथे या दोघांचा संगम होतोय माझ्या बॅक साईडला. प्लस इकडे एक समुद्र आहे. असे दोन्ही समुद्र एकत्र येत आहेत. पाहू शकता तुम्ही किती छान प्लेस आहे. पूर्ण पहा, दिसत असेल तुम्हाला. पहा दोन समुद्र एकत्र होत आहेत. एकदम छान प्लेस आहे. पाहू शकता इकडनं पाणी येत आहे आणि हे या दोन्ही समुद्राचा इथे संगम होतोय. इथे उभं राहणे पण रिस्कीच काम आहे. हे बा, इकडनं एक समुद्र आहे आणि इकडनं एक समुद्र आहे. असा दोघांचा संगम होतो इथे. आणि इकडे समोर श्रीलंका आहे. तुम्ही गुगलवरती पण पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतो गुगलवरती पण. श्रीलंका, आपण इथे उभे आहे, इथने पुढे अशी श्रीलंका आहे डायरेक्टली. 17 किलोमीटर आहे. 1964 मध्ये इथे सुनामी आली होती, त्यावेळी पूर्ण नुकसान झालेलं होतं धनुष्यकवडी गावाचे. त्यामुळे इतकं डेव्हलप नाही आहे इकडे, किंवा कोणी राहत पण नाही आहे. पहिले 1964च्या पूर्वी इथे रेल्वे स्टेशन पण होतं, सेपरेट सिटी होती. मित्रांनो, 1964 मध्ये इथे सुनामी आली होती. या सुनामीने पूर्ण नुकसान केलं होतं धनुष्यकवडी गावाचं. या अगोदर इथे रेल्वे स्टेशन होतं, एक सेपरेट सिटी म्हणून पूर्वी एक गाव होतं, म्हणजे सेपरेट. रामेश्वरपासनं धनुष्यकवडी एकदम सेपरेट होती. पण 1964 पूर्वी इथे रेल्वे स्टेशन, बस स्टँड, इथे आबादी पण राहत होती. पण 1964 नंतर जी सुनामी आली त्यानंतर गव्हर्नमेंटने इथे काही डेव्हलप नाही केलं, कारण इथे पूर्ण रिस्की असल्याचं दिसतंय त्यांना, त्याच्यामुळे हे काही डेव्हलप नाही केलेलं. आणि खरोखरच रिस्की आहे. हे पहा, दोन्ही समुद्र एकत्र येत आहेत. कधी समुद्र खवळल हे सांगता येत नाही. आपण सुद्धा रिस्कीच ठिकाणी उभं राहिलो आहे. गव्हर्नमेंटनी फक्त इथं ठेवलेलं आहे आणि मेन ह्याच्या आतमध्ये यायला नाही सांगितलेलं, तरी पण आपण आतमध्ये आलेलो आहे. आता समुद्र शांत आहे म्हणून आपण आलेलो आहे. पहा, एकदम छान एरिया आहे. आणि मित्रांनो, इथनं
ज्यावेळी रामायण घडत होतं त्यावेळी इथे रामायणामध्ये एक पूल बनवला होता. या दगडावरती राम नाव टाकून हे समुद्रामध्ये टाकलं की तो तरंगत होता. तो इथनंच आहे. इथनं डायरेक्ट तिकडे रोड बनवलेला होता. तुम्ही हिस्ट्रीमध्ये पण पाहू शकता की कसं नाव टाकलं कसा दगड तरंगत होता आणि ते डायरेक्टली त्यांना तिकडे जायचं होतं तर तो आपला राम नावाचा पूल बनून समुद्रातनं तिकडे गेलेले होते. तर इथनंच गेलेले होते. आपण जिथे उभे तिथनं यांनी ब्रिज बनवलेला होता. आणि आपण आता या पाठीमागे आपण इकडनं आलेलो आहे तर इकडनं आपल्याला रस्ता दिसतोय. हा रस्तासुद्धा समुद्रामधूनच बनवलेला आहे. फक्त आता इथे संगम होतोय त्यामुळे इथनं काही केलेलं नाही आहे. पहा मित्रांनो असा नजारा आहे. च्या अगोदर इथे रेल्वे स्टेशन होतं. सुनामीच्या आबादीमुळं पूर्ण रेल्वे स्टेशन या सुनामीमध्ये गेलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे रेल्वे पटरी आहे. पहा पूर्ण सुनामीमध्ये वाहून गेलेलं आहे. बॅक साईडला पहा पूर्ण रेल्वे स्टेशन होतं. पहा इकडे पण इकडे पहा तो एक उभा एक हे दिसतोय एक बुरुज. तिथे सुद्धा रेल्वे स्टेशन होतं आणि पूर्ण या सुनामीमध्ये वाहून गेलेलं आहे. इथे रिस्क असल्यामुळे गव्हर्नमेंटने परत तिथे डेव्हलप केलेलं नाही आहे. परत पण असं होऊ शकतं. पूर्ण आबादीमध्ये हे पहा वाहून गेलेलं आहे. पूर्ण काही राहिलेलं नाही आहे. आणि आता इथे रेल्वे स्टेशन फक्त रामेश्वरला रेल्वे स्टेशन आहे. धनुष्कवडीमध्ये रेल्वे स्टेशन नाही आहे. तुम्ही रामेश्वरपासून धनुष्यकवडीला येण्यासाठी असा रोड आहे. बॅक साईडला दिसतोय पहा तुम्हाला रोड. हा पूर्ण रोड आहे. या रोडने तुम्ही धनुष्कवडीपर्यंत येऊ शकता. प्रायव्हेटनी किंवा रिक्षा पण चालतात. शेअर रिक्षामध्ये पण येऊ शकता.
पर हेड 50. मित्रांनो, हे पहा बर्बाद झालेलं हे आहे धनुष्यकवडीचं रेल्वे स्टेशन. पहा, पूर्ण 1000 लोकांपेक्षा जास्त लोक वाहून गेलेली होती आणि पूर्ण ट्रेन पण वाहून गेलेली आहे आणि पूर्ण नुकसान झालेलं आहे. काही राहिलेलं नाही आहे आणि आता इथे लोक राहतात फक्त. पूर्ण बर्बाद झालेलं आहे. फक्त अवशेष राहिलेले आहेत. अवशेष पाहू शकता तुम्ही. पुढे जाऊन दाखवतो मी तुम्हाला. हे पहा, पूर्ण बर्बाद झालेलं आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटने परत इथे डेव्हलप करण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. कारण दोन्ही समुद्र एकत्र येत असल्यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही आहे. कधी परत सुनामी येईल असंही सांगता येत नाही आहे. आता फक्त इथं एक छोटे छोटे दुकान आहेत. पाहू शकता तुम्ही, हे दुकानदार छोटे छोटे. हे पण तात्पुरते बसलेले आहेत. पक्कं बांधकाम करून नाही बसलेले. आणि हा जो मेन सेंटर आहे हा रेल्वे स्टेशनचा मेन सेंटर आहे. पाहू शकता इथे फक्त अवशेष दिसतील तुम्हाला, बाकी काहीही राहिलेलं नाही आहे. पहा, पडलेलं आहे सर्व. दगडामध्ये बांधकाम केलेलं होतं अगोदर आणि ही रेल्वेची पटरी होती. इथे पटरीसुद्धा राहिलेली नाही. इतका भयानक हादसा झाला होता. पूर्ण वाहून गेलेलं आहे. काहीच राहिलेलं नाही आहे. पहा, आपण बारीक पाहूया. इथे या अगोदर पोस्ट ऑफिस, गव्हर्नमेंटचे फक्त गव्हर्नमेंटमध्ये जे चालतं पोस्ट ऑफिस, मत्स्य व्यवसायाचा एक ऑफिस होतं, रेल्वे स्टेशन होतं. याच्या व्यतिरिक्त इथे काही नव्हतं. पहा, पूर्ण पडझड झालेली आहे. एकदम बारीक दाखवतो मी तुम्हाला. पूर्ण नजारा पाहून घ्या. इथनं अशी पटरी होती. ही रेल्वे लाईन पाहू शकता तुम्ही अशी. आणि हा पूर्ण समुद्र आहे इकडे आतमध्ये. आणि ही छोटी छोटी दुकानदार. इथनं रेल्वे लाईन होती डायरेक्टली रामेश्वरमपर्यंत, धनुष्यकवडीपासून रामेश्वरमपर्यंत. पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे. काही राहिलेलं नाही आहे. चला पुढे जाऊन पाहूया. पुढे पण गोडाऊन वगैरे होते. ते पहा, इथनं समोर दिसू राहिले आपल्याला. रेल्वेचे सर्व गोडाऊन्स आहेत किंवा डिसेंबर 1964 मध्ये इथे एक चक्रीवादळ आलं होतं. चक्रीवादळामध्ये हा सर्व हादसा झालेला आहे. पूर्ण शहर बर्बाद झालेलं आहे. काही राहिलेलं नव्हतं. कमीत कमी 1800 लोकांचा मृत्यू झालेला आहे असे सांगितलं जातं. आणि 100 लोकांची ट्रेन होती ती. कमीत कमी त्याच्यामध्ये 100 लोक होते. तेवढे वाहून गेलेले आहेत. पन्नास ते 100 कुटुंब राहत होते इथे पहिले. पूर्णचे पूर्ण वाहून गेलेले आहे. आणि हा सर्व रेल्वेचा एरिया आहे. तुम्हाला दाखवू राहिलो मी. हे सर्व वाहून गेलेलं आहे. रेल्वे लाईन सह पूर्ण रेल्वे स्टेशनच वाहून गेलेलं आहे. आणि या शहराला भूतोका शहर असं नाव दिलेलं आहे. कारण एक दुःखद हादसा झालेला होता धनुष्यकवडीमध्ये. पहा, फक्त आणि फक्त फरशी आणि भिंती राहिलेल्या आहेत. बाकी सर्वचे सर्व वाहून गेलेलं आहे. काहीच नाही राहिलेलं. तिकडे समोर एक मंदिर आहे. आणि हे आहे
रेल्वे स्टेशन था पहा रेलवे स्टेशन है और यह रेलवे स्टेशन था क्या? और ट्रेन की पटरी नहीं दिख रही यहाँ से। कितना दिन से बंद है? हिला आपण विचारलं किती दिवसापासून बंद आहे, पण तिला काही हिंदी कळत नाही आहे, त्याच्यामुळे जाऊ दे आपण तिकडे विचारू. पहा मित्रांनो, काय राहिलेलं आहे पहा, फक्त विटा दिसत आहेत आणि भिंती दिसत आहेत, काहीच राहिलेलं नाही आहे. किती मोठा हादसा झाला असेल, किती मोठी सुनामी आली असेल पहा. सर्व दाखवतो मी तुम्हाला. मी इतक्या लांब तर नाही जाऊ शकत, पण इथनंच दाखवतो मी तुम्हाला. ही पाण्याची टाकी आहे. शूज घालायचे बघा मग. आणि हे टेम्पररी घरं बांधलेली यांनी, पक्के घरं नाही बांधलेले. इथे फक्त मच्छीमारच राहतात. आता हे पाहिले आपण, हे सर्व मच्छीमार होते, हेच लोक इथे राहतात. आणि ही वाहून गेलेली रेल्वे लाईन पहा, फक्त अवशेष आहेत, फक्त लॉक राहिलेले आहेत, बाकी पूर्ण लाईन वाहून गेलेली, काहीच राहिलेलं नाही आहे. पहा किती दुर्दैवी घटना झालेली असेल, एक इमॅजिन करू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा. मित्रांनो, परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.